टाका त्याच्यात वरती रेडी करतगावच्या त्या याच्या दौलागिरीच्या याच्या संपूर्ण हे म्हणजे ग्रामपंचायतचे संपूर्ण जे कर्मचारी अधिकारी सगळे जे नाही नाव नाही फक्त ग्रामपंचायत करतगावचे संपूर्ण हे टाकता काळा भगवंता अधिकारी आणि कर्मचारी आणि गावातले कमी कमी वर उचललं पाहिजे यांचे पूर्ण सहकार्याने श्रमदान होत आहे आणि रेडी झालं म्हणजे सांग जा माझी सिमेंटचे आणले घरचे का कायचे इकडून येणार हो दिसले पाहिजे ना नाही येईल म्हणतो भुजा ये रे इकडे रे भोजराज ये ना पाणी आता काय राजा तू मुंडक कसं दमन त्याच्यात मग आता फोटो घ्या येते अध्यक्षाकडे फोटो काढून घेते इथे पहिले अंदर पाय खोसून दिली नंदराजी पाय खोसले अंदर यायचे ना तुमचे कोण पाय भरत होते का हे पकडलं कोण असतं हे तर लहान लेकरांना यायले भोजन अरे हे याचं काम हे दिसले पाहिजे आम्ही दिसतो थोडीशी जास्त नमस्कार. आज करसगाव गांधीनगर इथे अरे आहे कमी वनराई बंधाऱ्याचं आपण नियोजन केलेलं आहे आणि या बंधाऱ्यामध्ये आपण माता ते पायता असा विचार केलेला आहे आणि आता जे पाण्याचा प्रवाह आहे हा खंडित होण्याच्या मार्गावर आहे आणि या खंडित झालेला प्रवाह कुठंतरी आपण पाणी साठवलं पाहिजे आणि पाणी साठवून कुठंतरी या पाण्याच्या साठवल्यामुळे गावाची पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यासाठी आज आम्ही केने मॅडम यांच्या नेतृत्वात त्यांनी पुढाकार घेऊन आणि आमच्या गावच्या सरपंच माननीय आरतीताई टेकाम सचिव मॅडम तसंच ग्रामपंचायतचे उपसरपंच जगदीश भाऊ वानखडे सदस्य प्रभाकररावजी चिमोटे सदस्य वर्षाताई टेकोडे आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि ग्रामपंचायतचे रोजगार सेवक नामदेवरावजी बागळे आणि आम्हाला मदत करण्यासाठी रत्नाकरराव भाऊ आणि बंटी भाऊ आणि आमचे भोजराज भाऊ या सगळ्यांनी कुठंतरी हा वनराई बंधाऱ्यासाठी पुढाकार घेतला आणि या सगळ्यात मोठं मोलाचं मार्गदर्शन जे काही आम्ही काम करतो याची माहिती गावापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठं श्रेय म्हणजे आमचे भगवान भाऊ कुरवाडे हे प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून आणि प्रत्येक गावातील कोणताही कार्यक्रम असो कोणतंही चांगलं काम असो याची माहिती गावापर्यंत पोहोचण्यासाठी ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावाला माहिती देते. त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की त्यांनी असंच गावाच्या कोणत्यातरी विकासाला हातभार लावण्यासाठी आणि आपलं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावामध्ये जनजागृतीसाठी खूप मोठं चांगलं काम सतत पुढे सुद्धा करावं. आणि हा आमचा जो बंधारा आहे हा बंधाऱ्याचा उद्देश आहे की गावाला कुठंतरी पाण्याची पातळी वाढली पाहिजे आणि गावातील शेतीसाठी याचा खूप मोठा फायदा झाला पाहिजे. आणि विशेष म्हणजे हा जो भाग आहे हा जनावरांसाठी चरीसाठी आहे त्यामुळे जनावरांना पाणीसुद्धा पिण्यासाठी या बंधाऱ्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तरी अजूनही या समोरसुद्धा आम्ही अनेक कामं करणार आहे. आम्ही गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवणार आहे आणि पाटबंधाऱ्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करणार आहे आणि ग्राम समृद्ध योजनेमध्ये सुद्धा आम्ही सहभाग यानंतर घेणार आहे. धन्यवाद. प्रकाशराव घोरपडे यांचं पदार्पण झालेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य
आलेला आहे. चला या मी इथं. वावरात आलो, इथं सर्व लोकं दिसले म्हणून मी आलो. चला या इथे या. काय आहे बुवा? या थोडीशी इकडे तर येऊन जा. थोडीशी मदत करायला आम्हाला पण आम्ही नाही आलो तुम्ही लेट आलो. शिवाली चिमडी इकडे ओढून घ्या. जमतं ना. चला, कुठे घ्या. लावून देऊ तिकडे? या ना प्रकाशराव. फोटोच काढा लागते की नाही नाही फोटो कुठं इथं घाम कुठं त्याला जेवलो नाही इथं नाश्ताही नाही बा. नाश्ता बोलवते ना. आपली तर होती नाही का तीन पोते पाहिजे होते आपल्या घरी तर मग 2 तिथं अजून की पत्ती आहे का आपल्या इथं ते फाडले भोसले उभे फाडले गडे बनले असते. म्हणजे सिमेंटचे पुढे आपल्या इथं 2-8 भरणार तुमच्या पायाजवळ ठेवा दादा ती चिमडी म्हणजे मग गोष्टी करता येते भराच्या आधी. एक पाहिजे आहे तर पाहिजे वाटो. पण थांब ना इथं उद्या पन्नीचं दम लगा के हरी श्याम असं बरं लागते. अरे वा हे नरम आहे रे. अरे एक हा? नाही मग अशीच पाहिजे ना जर बिर्याणी नाही हे माती पाहिजे नाही रत्नाकर तेवढंच पहिले रत्नाकर तेवढंच जर बिर्याणी तेवढंच पाहिजे आहे की नाही अशीच पाहिजे पॅक नाही होत. पॅक नाही होत आहे. काटेची झाड आहे की मॅडमले मॅडमले करा घाईच. मॅडम काहीच नाही होत आमच्या पाड्यात बसणारे आहे त्या नाही तर काय तर रात्री गेल्यावर ताप काढला पाहिजे मॅडमला. मॅडम त्यातनं काही होत नाही तर मला श्रमदान केलं घरचंच लावून आपली घे मॅडम साडी ओलीच घ्या मॅडम खाली नाही ना रे. कपडा खराब होईल तर मग सून मारत नाही काय? भाऊ, कपडे आपले मॅडम दोघी जण त्या वरतो होत्या ना नाही थांबते मी इकडे आता आम्ही इकडे आलो म्हणजे टाकतो 2-4 चिमड्या नाही रे बाजूला गोट्यावर टाकतो आपण रिकामं असं आम्हाला एक देते शिस्त नाही हो, शिस्त खूप घे बाई. मॅडम नाश्ता नाही आणला आपली तर पाणी होते विहिरीवर. त्याच्या गोष्टीवर मोठे हा गोटा ठेवा ना हा गोटा ठेवा हा तुमच्या पायाजवळचा ठेवा हा इथे मोठा गोटा ठेवा उचला सरकून द्या पायचा बापा इचू कटा तिथेच त्या कोणत्यावर टाका इथून घ्यावं लागते. हे घ्या इकडे टाकायचं आहे मागं पोतीच्या काढून टाका पोत्याच्या काठाला टाका हे इथं काढा तिथं नाही तिथं कशी रे माती आहे इकडून मागून धनरा गेले हा बाई पाहिजे त्या वाढल्या नाही ते खालसाठी वास नाही जा इन्फेक्शन पडलं असतं ते नाही अरे इकडून नाही मॅडम थकला बसू द्या घरी. इथं वाढते हे फक्त बाकी काही इथं कसं गाडणे होत काय ते त्या खाटून मी विचार करू त्यातून कोण राहिलो. हो काय हो बंधारी बाग आहे मी इथे. पाहिजे रे बा आल्या पाहिजे हा ढकावून द्या लागली राहू दे.
जल है कल जल है तो पाणी अडवा पाणी अडवा पाणी जिरवा. चला चला जमलो. माती टाकायला नातो टाकायला लागेल, पहिले माती टाकायला लागेल. त्याच्यात माती टाका हे नमस्कार. आज करसगाव गांधीनगर इथे अरे आहे कमी वनराई बंधाऱ्याचं आपण नियोजन केलेलं आहे आणि या बंधाऱ्यामध्ये आपण माता ते पायता असा विचार केलेला आहे आणि आता जे पाण्याचा प्रवाह आहे हा खंडित होण्याच्या मार्गावर आहे आणि या खंडित झालेला प्रवाह कुठंतरी आपण पाणी साठवलं पाहिजे आणि पाणी साठवून कुठंतरी या पाण्याच्या साठवल्यामुळे गावाची पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यासाठी आज आम्ही केने मॅडम यांच्या नेतृत्वात त्यांनी पुढाकार घेऊन आणि आमच्या गावच्या सरपंच माननीय आरती टेकाम, सचिव मॅडम, तसंच ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगदीश भाऊ वानखडे, सदस्य प्रभाकररावजी चिमोटे, सदस्य वर्षाताई टेकोडे आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि ग्रामपंचायतचे रोजगार सेवक नामदेवरावजी बागळे आणि आम्हाला मदत करण्यासाठी रत्नाकर भाऊ आणि बंटी भाऊ आणि आमचे भोजराज भाऊ या सगळ्यांनी कुठंतरी हा वनराई बंधाऱ्यासाठी पुढाकार घेतला आणि या सगळ्यात मोठं मोलाचं मार्गदर्शन जे काही आम्ही काम करतो याची माहिती गावापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठं श्रेय म्हणजे आमचे भगवान भाऊ कुरवाडे हे प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून आणि प्रत्येक गावातील कोणताही कार्यक्रम असो, कोणतंही चांगलं काम असो याची माहिती गावापर्यंत पोहोचण्यासाठी ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावाला माहिती देते. त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की त्यांनी असंच गावाच्या कोणत्यातरी विकासाला हातभार लावण्यासाठी आणि आपलं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावामध्ये जनजागृतीसाठी खूप मोठं चांगलं काम सतत पुढे सुद्धा करावं. आणि हा आमचा जो बंधारा आहे हा बंधाऱ्याचा उद्देश आहे की गावाला कुठंतरी पाण्याची पातळी वाढली पाहिजे आणि गावातील शेतीसाठी याचा खूप मोठा फायदा झाला पाहिजे. आणि विशेष म्हणजे हा जो भाग आहे हा जनावरांसाठी चरीसाठी आहे, त्यामुळे जनावरांना पाणीसुद्धा पिण्यासाठी या बंधाऱ्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तरी अजूनही या समोरसुद्धा आम्ही अनेक कामं करणार आहे. आम्ही गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवणार आहे आणि पाटबंधाऱ्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करणार आहे आणि ग्राम समृद्ध योजनेमध्ये सुद्धा आम्ही सहभाग यानंतर घेणार आहे. धन्यवाद. कॅमेऱ्याला बोट लावायचं आणि शेव बोलायचं. शेव म्हणून द्या तोंडात तोंडा ना तुम्ही म्हणता शेव म्हणून द्यायचं म्हणून म्हटलं शेवची बटन दाबायची नाही म्हणता शेव म्हणून द्यायचं. घ्या मॅडम. थोडं पाणी घ्या. काम करायच्या अगोदरचा फोटो नाही घेतला आपण. युट्यूबवर राहायचं. चला श्रमदान करूया गावाच्या भल्यासाठी, थेंब थेंब पाण्याचा मुरू भावी पिढीसाठी, थेंब थेंब पाण्याचा मुरू भावी बांधून घ्या म्हणजे मग पिढीसाठी. कणी बांधून पाण्याचा घ्या. थेंब किती अनमोल, म्हणजे चांगलं पाण्याची पातळी गेली अशी खोल, बोलू
किती आटले विहिरी म्हणजे बोर चांगलं गेलं. हे होते. सांगा हात पंप कसे सुर राहतील केलेली बाई याकरिता एकच उपाय बांध आता भरण त्यांनी घालायचे आशिन भाऊ हे घे ताकदी. मागं टाकलं. थेंब थेंब पाण्याचा मुरू भावी पिढीसाठी थेंब थेंब पाण्याचा मुरू भावी पिढीसाठी. काका मामा तुम्ही या हो, दादा वहिनी तुम्ही चला हो, श्रमदान करूनी पाणी अडवूया हो, भेदभाव विसरूनी सारे गावाच्या विकासासाठी. थेंब थेंब पाण्याचा मुरू भावी पिढीसाठी थेंब थेंब पाण्याचा मुरू भावी पिढीसाठी. पाण्याचे महत्व ज्यांना कळतो तोची श्रमदान करण्यास येतो. पाण्याचे महत्व ज्यांना कळतो तोची श्रमदान करण्यास येतो. सांगे नामदेव सर्वाला तुझे पावडे घ्या रे हाती, माती खांदुनी बांध घालूया नदी नाल्यावरती. थेंब थेंब पाण्याचा मुरू भावी पिढीसाठी थेंब थेंब पाण्याचा मुरू भावी पिढीसाठी. याच्यावर टाका बघा. जमला बिमला योग मस्त. मी काय म्हणते याच्यावर ह्या गोट्यावरच ते झाले असते का म्हणजे उंच झाला असता. हा? तुम्ही नाही तर काय आंबड्याने भेटून जातात. पहिले समजले हात पाहिजे. हात पाहिजे. पेपरला देतो.